लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियोजन भवन या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधील विविध भागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेमध्ये निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केलं गेलं। यावेळेला मतदान केंद्रावरती ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्याचा आढावा घेण्यात आला। त्याविषयी स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी हजर होते। यानंतर कायदा सुव्यवस्था आणि मतदानाकरता खर्चाचे मॅनेजमेंट देखील कसं करायचं याविषयी पोलीस विभाग, त्याचबरोबर एक्साइज, वन विभाग, जीएसटी, इन्कम टॅक्स, ट्रान्सपोर्ट या सर्वच विभागामधील अधिकाऱ्यांची बैठक झाली। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मार्गदर्शन केलं गेलं। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आज अनेक महत्त्वाच्या बैठका आणि कार्यशाळा घेण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम मतदान केंद्रांवर ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्यांचा आढावा झाला। त्याविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी हजर होते। त्यानंतर कायदा सुव्यवस्था व इलेक्शन एक्सपेंडिचर किंवा मतदानातला जो खर्च आहे त्याची कशाप्रकारे त्याची मॉनिटरिंग किंवा संनियंत्रण करायचं याविषयी पोलीस विभाग, एक्साइज विभाग, वन विभाग, जीएसटी, इन्कम टॅक्स, ट्रान्सपोर्ट विभाग या सगळ्यांसोबत एक बैठक झाली। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सगळे क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यांचे जे काही महत्त्वाचे कार्य आहेत किंवा त्यांची भूमिका आहे त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण आज या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं।